रोज नवनवीन बातमी घेऊन येतो आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. शहादा तालुक्यातील डामरखेडा ते काठरदा या रस्त्याच्या संबंधित दुरुस्तीकडे विभागाने दुर्लक्ष केल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर स्वखर्चाने या रस्त्याची दुरुस्ती केली. दरम्यान याबाबत लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नंदुरबार तालुक्यातील राजापूर येथील जिल्हा परिषद शाळेला बाह्य मूल्यांकनासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा समिती सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली. तळोदा तालुक्यातील कढेल व गुंजाळी येथील जिल्हा परिषद शाळांच्या संयुक्त विद्यमाने कढेल येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली. परिषदेला गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव, केंद्र प्रमुख युवराज मराठे व मोड केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळातील मुख्याध्यापक, शिक्षकांनी सहभाग घेतला. गटशिक्षण अधिकारी धनगर यांनी शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आपले कार्य करण्याचे आवाहन केले. तळोदा तालुक्यातील मोळ येथील चैतनेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात शनिवारी शिवमहापुराण कथेचा समारोप करण्यात आला. या कथेचे निरूपण कथाकार सिद्धेश्वरी दीदी यांनी केले. त्या म्हणाल्या की शिवमहापुराण कथा ही प्रत्येकाने श्रवण केली पाहिजे. त्यामुळे धार्मिकता वाढून धर्मजागृती होते. तरुणांनी व्यसन व फॅशनपासून लांब राहावे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने आपल्या घराजवळ कमीत कमी 4 झाडे लावली पाहिजेत, असे सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लाभार्थींना घरकुल योजनेचा निधी मिळत नसल्याने घरांची बांधकामे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यात अनेक पात्र लाभार्थींना घरकुल मंजूर झाले आहे. मात्र घराच्या बांधकामासाठी निधीची रक्कम मिळत नसल्याने कामे ठप्प झाली असून नाराजी व्यक्त होत आहे. पर्यटनाशी निगडीत व्यवसायात महिलांनी पुढाकार घ्यावा यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत आझादी का अमृत महोत्सव आई योजनेची राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिला उद्योजकांना बिनव्याजी 15 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात येत आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच शहरातील भाजी मार्केट आणि आठवडी बाजारांमध्ये वाटाण्याच्या शेंगांची एंट्री झाली असली तरी सुरुवातीपासूनच त्यांच्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसत आहे. आवक अत्यल्प असल्याने या हिरव्या मोत्यांना अक्षरशः सुकामेव्याचा भाव आला आहे. बाजारात सध्या वाटाण्याच्या शेंगा तब्बल 70 ते 80 रुपये प्रति किलो दराने विकल्या जात आहे. नंदुरबार तालुक्यातील ढेकवद येथे पाचोराबारी केंद्राची शिक्षण परिषद पार पडली. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख SU बागुल होते. या विशेष सत्र परिषदेत शिक्षकांनी विविध विषयांचे सादरीकरण केले. कार्यक्रमास पाचोराबारी बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. जयश्री बागले, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहुकरे यांनी भेट देत मार्गदर्शन केले. नंदुरबार शहरातील DSK हॉल येथे हेजिंग डेस्कच्या माध्यमातून नंदुरबार येथे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्र पार पडले. बाळासाहेब ठाकरे कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आणि इन्स्टिट्यूट ऑफ कमॉडिटी मार्केट्स अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या हेजिंग डेस्क संस्थेकडून 10 डिसेंबर रोजी हा उपक्रम घेण्यात आले. नवापूर तालुक्यात सध्या शेतातील ऊसाला पाणी देणे सुरू असून विद्युत पंप चालवण्यासाठी ठिकठिकाणी केबल अंथरण्यात आले आहेत. यावेळी शेती साहित्यासह केबलची देखील चोरी होत आहे. अनेक दिवसांपासून या चोऱ्यांचे प्रमाण वाढतच चालले असून पोलिसांनी रात्रगस्तीत वाढ करीत या चोऱ्या रोखण्यासाठी भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावी अशी मागणी आहे. अक्कलकुवा शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य रफिक जहांगीरदार, उपप्राचार्य इम्रान उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आकर्षक, माहितीपूर्ण पोस्टर तयार करून आपल्या कलात्मक कौशल्याचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता विजेत्यांना पारितोषिक वितरण करून करण्यात आली. साक्री तालुक्यातील धवळी विहीर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या नंदुरबार येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या कृषी दूतांचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच प्रभावती अहिरे, उपसरपंच विजय चौधरी,
पोलीस पाटील अरुण गवळी, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात सिकलसेल सप्ताहानिमित्त सिकलसेल कॉर्नरची स्थापना करण्यात आली. यामध्ये सिकलसेल रुग्णांचे परीक्षण, उपचार, समुपदेशन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरू आहे. देशातील प्रत्येकाला पक्के घर उपलब्ध करून देणे हे शासनाचे ध्येय आहे. ग्रामीण भागातील काही गरीब कुटुंबाकडे स्वतःची जागा नसल्याने त्यांना घरकुलाचा लाभ दिला जात नव्हता. अशाही लाभार्थीला घरकुलाचा लाभ देण्यासाठी शासन जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांचे अनुदान देणार आहे. जागेच्या रजिस्ट्रीबाबतची कागदपत्रे सादर केल्यानंतर अनुदान दिले जाणार आहे. धुळे तालुक्यातील शिरूड येथील FM खंडेलवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय अपूर्व विज्ञान मेळावा पार पडला. यात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान उपकरणे तयार केली होती. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव आशुतोष पाटील, संचालिका हेमलता सूर्यवंशी, प्राचार्य SK वसईकर, धुळे तालुका विज्ञान गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा भागवत पाटील, उपप्राचार्य CB पाटील, पर्यवेक्षक AV पाटील उपस्थित होते. साक्री तालुक्यातील रोहोड येथे पेवर ब्लॉक बसवणे, अमरधामजवळ व बाजारपेठेत पाण्याचा हाळ बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती प्रतिभा सूर्यवंशी, पोलीस पाटील संजय साबळे, उपसरपंच वैशाली चौरे, माजी सरपंच सुनीता सूर्यवंशी, धर्मा सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य छायाबाई साबळे, दिलीप गायकवाड, जेजीराम साबळे, पंकज सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी, सुभाष चौरे, पंडित साबळे, रोहोडपैकी हारआंबा येथील नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना साक्री तालुका आणि कोल्हापूर येथील क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाड्याचे प्रशिक्षक वस्ताद प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साक्रीत 10 दिवसांच्या शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात प्रारंभ झाला आहे. RC पटेल उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शासन निर्देशानुसार विद्यार्थिनींना वीरांगना सक्षमीकरण अंतर्गत आत्मरक्षणाचे धडे प्राचार्य PR साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. धडगाव तालुक्यातील डोंगरीपाडा असली येथील महिलेच्या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 1.5 लाख रुपये मागितल्याचा प्रकार 25 जून 2025 रोजी घडला होता. या प्रकरणी 6 जणांविरोधात 12 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल आहे. डोंगरीपाडा येथील 31 वर्षीय महिलेच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी गाव पंचायतीला 1.5 लाख रुपये द्यावेत अशी धमकी 6 जणांनी दिली होती. या प्रकरणी 31 वर्षीय महिलेने धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खांडबारा गावात दर दिवशी मित्राच्या दुकानाचा गल्ला सांभाळणाऱ्या एकाने वेळोवेळी गल्ल्यातील रोख रकमेवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनांक 10 डिसेंबर रोजी हा प्रकार समोर आलाय. 1 वर्षापासून चोरी होत सुरू असल्याचे दुकानमालकाचे म्हणणे आहे. जितू सुरेश परदेशी, वय 38, राहणार खांडबारा यांच्या कृषी सेवा केंद्रात ही चोरी झाली आहे. या प्रकरणी जितू परदेशी यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अनिल रंजनलाल शर्मा याच्याविरोधात 70,000 रुपये लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या नव्या धोरणानुसार आता वाळू तस्करी करणारी वाहने सापडल्यास परवाने निलंबित किंवा तिसऱ्यांदा गुन्हा करताना सापडल्यास वाहनांचा परवाना कायमचा रद्द केला जाणार आहे. महसूल विभागाने नुकतेच याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. राष्ट्रीय लोक अदालतीच्या निमित्त नंदुरबार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये तडजोडपात्र प्रलंबित दिवाणी, फौजदारी प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोक अदालतीद्वारे नागरिकांना जलद, सुलभ व खर्चविरहित न्याय मिळाला. शनिवारी दिनांक 13 डिसेंबर हा उपक्रम पार पडला.
शिवण नदीवरील बहुप्रतीक्षित बिलाडी धरण प्रकल्प अखेर मार्गी लागत असून या प्रकल्पाला गती देण्यासाठी आपण राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी खासदार डॉ. हिना गावित उपस्थित होत्या. शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात भेसळयुक्त ताळी विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी माद्या गोणी रामुलू श्रीनू वय 41 याच्यावर कारवाई केली. 11 डिसेंबर रोजी श्रीनू हा प्रकाशा ते तळोदा रस्त्यावरील एका हॉटेलजवळ ताळी विक्री करत होता. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता त्याच्याकडून 22 लिटर ताडीसह एकूण 3,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी माद्यागोणी श्रीनू याच्या विरोधात पोलीस शिपाई संजीव बैसाणे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा ग्रंथालय संचलित ग्रंथपालन केंद्राच्या वतीने ग्रंथपालन वर्ग 2026चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गासाठी 25 डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. उच्च तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय यांच्यामार्फत हे प्रशिक्षण होणार आहे. प्रवेशासाठी लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालय, नंदुरबार येथे अर्ज करण्याचे प्राचार्य वर्षा टेंभेकर व जिल्हा संघाचे प्रमुख कार्यवाह प्रवीण पाटील यांनी कळविले आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.